श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। सर्व संतन की जय। पंचम स्कंधामध्ये प्रवेश केला होता आणि त्यामध्ये प्रथम अध्यायामध्ये त्या ठिकाणी अत्यंत सुंदर असं चरित्र महाराज कोणाचं आलेलं आहे? प्रियव्रत महाराजांचं चरित्र। प्रियव्रत महाराजांच्या चरित्रामध्ये आपण खूप सुंदर अशी कथा श्रवण केली, ज्यामध्ये या पृथ्वीचे त्यांनी 7 खंड, 7 द्वीप ज्याला म्हटलंय, आणि 7 समुद्र अशा प्रकारे 7 समुद्र 7 भाग खंड अशा प्रकारे सुंदर असं पृथ्वीचं त्या ठिकाणी सौंदर्य खुलून आलं। आणि हे करण्याच्या पाठीमागे एक विशेष असं प्रयोजन हे पण होतं की आपल्या राज्यामध्ये राजानं व्यवस्थित प्रकारे शासन करावं, कोणाचंच कोणाशी भांडण होऊ नये। कारण की बघा, पृथ्वीचा भागच वेगळा झाला ना, पूर्ण मध्ये समुद्र आहे, पलीकडे त्या ठिकाणी दुसरा खंड पडतो, दुसरं द्वीप आहे। मग हे सगळे द्वीप आहेत ना, समुद्र सगळीकडून पृथ्वीला 4ही दिशांनी समुद्राने घेरलेलं आहे आणि त्याच्या मध्ये 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 हे सगळे द्वीप आहेत। तर म्हणजे बघा, आता सध्या सुद्धा पृथ्वीवर एकूण 71% पाणी आहे आणि फक्त 29% जमीन आहे। आणि आता सध्या आपण जिथे राहतो ही सगळी जमीन, म्हणजे बाकी पाणी किती जास्त आहे तुम्ही विचार करा। त्यावेळी ह्या पाण्याचा माप आणखी जास्त होतं, तर त्यावेळी तर भूभाग आणखी यापेक्षाही कमी होता। आता भूभाग वाढत वाढत चाललेला आहे, पाणी कमी कमी होत चाललेलं आहे। तर मग तसा विचार केला तर हे असं आहे, द्वीप जे आहेत ना अत्यंत सुरक्षित होते, तटबंदी होती द्वीपांना समुद्राची, ही सगळीकडून समुद्र आहे, तर शत्रूला येण्याचं काही साधन नाहीये, भांडण वगैरे होण्याची, युद्ध होण्याची संभावना फार कमी असायची। अशा प्रकारे अशी सुंदर अबाध निष्कंटक पृथ्वीला इतक्या सुंदर प्रकारे सजवलं आणि महाराज प्रियव्रत आता भगवत भक्तीमध्ये तल्लीन झाले। तर त्यांनी आपल्या 7ही पुत्रांना 7 द्वीप वाटून दिले होते। त्यापैकी सगळ्यात पहिला जो द्वीप होता त्याचं नाव आहे जंबूद्वीप। तर हा जो जंबूद्वीप आहे तो सगळ्यात मोठ्या मुलाला दिला, त्या मुलाचं नाव होतं अग्निध्र। आणि हा जो अग्निध्र आहे त्याला त्या ठिकाणी हा भाग दिला। असंच प्रकारे बाकी मुलांना एक एक भाग पृथ्वीचा देऊन टाकला।
या सगळ्यांच्या पैकी अग्निध्र राजा अत्यंत प्रसिद्ध झाला आणि ते अग्निध्र राजाच्या चरित्रामध्ये एक सुंदर अशी कथा येते. काय आहे कथा? तर राजा अग्निध्र आणि बाकी सगळे त्यांचे जेवढे भावंड आहेत ना, त्यांनी विचार केला की काय करायचं आता, कशा प्रकारे आता आपण पुढे चालायचं, काय काम करायचं. मग त्या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या पित्याच्या आज्ञेला स्मरण केलं. प्रत्येकानं अत्यंत सौख्यानं त्या ठिकाणी आपल्या आपल्या राज्यकारभाराला सुरुवात केली. आता हे महाराज जे आहेत अग्निध्र, त्यांची जी पत्नी आहे, अनेक वर्ष झाले लग्न होऊन, विवाह अनेक वर्षापासून आहे, परंतु पुत्र काही अजून प्राप्त झालेला नाही आणि अत्यंत चांगल्या प्रकारे कुणीतरी व्यवस्थित असा पुत्र प्राप्त व्हावा. अच्छा, विवाह झाला नव्हता, तर पुत्र प्राप्त व्हावा म्हणून त्या ठिकाणी राजा अग्निध्रनी काय केलं, संपूर्ण राज्यामध्ये अत्यंत सुंदर प्रकारची अत्यंत छान अशी सामग्री, पूजा सामग्री, यज्ञ सामग्री त्या ठिकाणी एकत्र आणली. पूर्ण सामग्री एकत्र आणून त्यांनी काय केलं, मंदराचल पर्वताला गेले. तिथे जिथे मंदराचल पर्वत म्हणजे काय, जिथे अप्सरा ज्या आहेत ना स्वर्गीच्या, त्या अप्सरांची ती क्रीडास्थली आहे, खेळायला वगैरे म्हणजे अगदी रमण विहार करायला त्या तिथे येत असतात. मग ते जे मंदराचल पर्वत आहे तिथे हे महाराज तपस्येला गेले आणि तपस्येला जाऊन त्यांनी आपण सोबत आणलेली जेवढी सामग्री होती त्या सर्व सामग्रीचा उपयोग करून ब्रह्मदेवाची उपासना करायला सुरुवात केली. देवांचे देव आहेत ब्रह्मदेव, सगळे प्रजापतींचेही पती आहेत ब्रह्मदेव. तर त्यांची जर आपण प्रार्थना केली तर आपली प्रार्थना ते तत्काळ त्या ठिकाणी काय करतील, स्वीकार करतील. म्हणून त्यांनी काय केलं, खूप खूप वर्षे घनघोर तपस्या केली आणि ब्रह्मदेव तर सर्व जाणतातच. त्यांनी बघितलं की याला काहीतरी विशेष अपेक्षा आहे. तर काय अपेक्षा आहे म्हणतात, एका चांगल्या पुत्राची प्राप्ती व्हावी अशा प्रकारे त्यांची अपेक्षा आहे. पुत्र प्राप्त व्हावा, पण पुत्र पण असा तसा नाही बरं का. पुत्र प्राप्त व्हावा म्हणजे आपण काय फक्त मुलगाच व्हावा, तो चांगला असो की वाईट असो ह्याचा विचार कधी करत नाही. चांगला मुलगा बघा, मुलगा व्हावा ही अपेक्षा असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जातात, पण चांगला मुलगा व्हावा असं पाहिजे असेल तर कुठे जातात, संत महापुरुषांच्याकडे जातात. बघा म्हणजे किती बरं फरक आहे हा. मुलगा तंदुरुस्त व्हावा, तब्येत त्याची चांगली व्हावी म्हणून तुम्ही डॉक्टरकडे जातात, परंतु तो मुलगा सदाचारी व्हावा, तो मुलगा त्याच्या जीवनामध्ये धर्मात्मा असावा, संस्कारयुक्त असावा असं वाटत असेल तर तुम्ही संत महापुरुषांच्याकडे जाणार. म्हणजे इथे बघा नुसताच मुलगा पाहिजे नाहीये, तर तो चांगला पण असला पाहिजे. मग आपण चुकतो कुठे, आपण म्हणून आमची मुलं चांगली नाहीयेत, त्याचं कारण असं आहे, तुम्ही मुलगा व्हावा म्हणून डॉक्टरकडे तर गेले, पण मुलगा चांगला व्हावा म्हणून संतांकडे गेले नाही. नुसतंच मुलगा होण्यात काही अर्थ नाही, चांगला पण पाहिजे. आणि ह्या भावनेला मनामध्ये ठेवून महाराज अग्निध्र जे आहेत त्यांनी खूप वर्षे तपस्या केली आणि त्या तपस्येतून ब्रह्मदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. पण ते काय असे त्यांना दर्शन द्यायला काही आले नाही, प्रसन्न झाले. त्यांनी मनीचं ओळखलं आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या सभेमध्ये जी गायिका म्हणून काम करते तिचं नाव आहे अप्सरा पूर्वचिती. ती पूर्वचित्ती नावाची जी अप्सरा आहे ती खूप सुंदर गायन काम करते त्यांच्या सभेमध्ये. आणि मग तिला त्या मंदराचल पर्वताच्या पायथ्याशी पाठवलं, म्हणे तू जाऊन त्या ठिकाणी राहा, विचारण कर, विहार कर. आता ही पूर्वचित्ती अप्सरा त्या मंदराचल पर्वताच्या खाली आली, जिथे महाराज तपस्येला बसलेले होते अगदी त्याच्याच खाली येऊन ती विहार करू लागली. आता तिचं सौंदर्य अद्भुत होतं, पूर्ण सर्वांगाने अत्यंत सुंदरी होती, सुकुमारी होती. पूर्ण शरीर जे आहे ते कमळाच्या काय म्हणतात, कमळाच्या कळीसारखं अत्यंत सुंदर आणि सुकोमल आहे. आणि तेज आहे, कारण दिव्यता आहे ना, देवलोकीतून आली म्हटल्यानंतर काही साधारण तेज नाही तिच्याकडे, अत्यंत दिव्यता आहे. आणि एवढं सुंदर तिच्या सौंदर्याचं खूप मोठं वर्णन केलं. आपल्याला याचं काय करायचं एवढं, पण हा वर्णन तर तेवढं आलेलं आहे. तर ते बघितलं कोणी, कारण ती जेव्हा चालायची पायामध्ये जे नूपूर बांधलेले होते तर ते नूपूर छमछम करून वाजायचे. तर ते नूपूर वाजल्याचा जो ध्वनी आहे महाराज अग्निध्राच्या कानावरती पडला. हे डोळे झाकून ध्यान करत होते, परंतु कानावरती जसा आवाज आला त्यांनी आपले डोळे हळूच उघडले आणि डोळे उघडून बघतात की आवाज येतोय कुठून. जर त्यांनी बघितलं की खाली कुणीतरी एक अत्यंत सुंदरी कुणीतरी आहे जी फार सुंदर वनामध्ये एकटीच विहार करते. आणि बघितलं की ती एवढी सुंदर आहे की ती कधी हसते कधी बागडते, जसं ते भृंगी असतात ना, भृंगी
जे की फुलावरती बसतात, ह्या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर, त्यातला जसा मकरंद गोळा करतात, तसंच ही सुद्धा फुलांचा वास घेऊन घेऊन, एका एकाचा वास घेऊन, म्हणजे प्रत्येकाला ती वास घेत होती त्याचा, परंतु आपला सहवास त्या फुलाला देत होती, कारण ती फुलापेक्षाही जास्त सुकोमल होती. आणि त्यानंतर पुढे सांगितलं की तिचं पूर्ण जर सर्वांग जे आहे अत्यंत सुगंधीयुक्त होतं. ती जिथून जाणार तो पूर्ण वातावरण कसं सुगंधित होऊन जायचं. तिने श्वास जरी सोडला तरीही मोठे मोठे सुगंधयुक्त पदार्थ सुद्धा फिके पडतील, तिच्या श्वासाचा एवढा सुगंधित वास येत होता. आणि वरून सांगितलं ती जर समजा कधी हसली किंवा ती एखादा शब्द काहीतरी बोलली तर असं वाटतं की तिच्या वाणीमधून अमृत झरझर वाहत आहे. अशा प्रकारे ते दृश्य सगळं महाराज अग्निध्राने बघितलं. आता बघा, एखादा सदाचारी पुरुष जो असतो, कितीही एखाद्या स्त्रीमध्ये आसक्त झाला तरी सरळ जाऊन तिला काही म्हणणार नाही की बाई चल म्हणून, असं तसं काही अशा प्रकारे उद्योग काही करणार नाही, कारण की कुलवान लोक असतात, कुलशील आचारयुक्त असतात. अग्निध्र राजाचं त्या ठिकाणी मन जरी जडलं असलं तरी पण त्यांनी काही अशा प्रकारे उद्योग केला नाही. मग त्यांनी स्तुती केली, कोणाची? त्या स्त्रीची स्तुती केली, परंतु उपमा देवाला दिली. परमात्म्याची स्तुती करण्याच्या नादामध्ये या स्त्रीची स्तुती करून टाकली. तर त्या स्तुतीचं फार सुंदर वर्णन आलंय. काय? मुनिवर्य म्हटलंय. मुनिवर्य किंवा सखे किंवा हे मित्र किंवा हे प्रभो, अशा प्रकारे वर्णन केलं. आणि तिच्या संपूर्ण तिच्याकडे जे गुण आहेत ते सगळे त्यामध्ये दिसतात. म्हणजे तिच्या प्रत्येक गोष्टीकडे संकेत करून स्तुती केली, परंतु ती स्तुती दुसऱ्याची आहे, परंतु ती बसती सगळी हिच्यामध्ये. म्हणजे काय म्हणायचं त्याला? एक सांकेतिक स्तुती, जे तिला फक्त कळेल. जर समजा तिला काही आपत्ती नाही तर ती आपोआप येईल, आणि जर समजा तिला त्रास आहे तर ती समजा येणारही नाही. अशा प्रकारे स्तुती केली. महाराज फार हुशार आहेत. यामध्ये सांगितलंय की महाराज अग्निध्र जे आहेत एखाद्या स्त्रीला तिचं कौतुक करण्यामध्ये फार पटाईत आहेत. त्यांनी काय केलं ते म्हणतात, मुनिवर्य तू कोण आहे? तू कोण आहे? आता त्या स्त्रीला हे तर म्हणू शकत नाही की हे सुंदरी तू कोण आहे, तर तिला म्हणतात मुनिवर्य तू कोण आहे, आणि या पर्वतावर तू कशा करता आलेला आहे, आणि मला असं वाटतं की तू खरा आहेस की नेमकं खोटा आहेस, कारण की खरोखर एवढं सुंदर असतं कुणी हे मला ठाऊकच नव्हतं. ही काही परमात्म्याची माया तर नाही ना, देवाने काही जादू तर नाही ना फिरवलेली, जसं देवाने जादूची छडी फिरवली की कशाचं काही होऊन जातंय. मग मला असं वाटतं की काहीतरी वेगळं आहे. भुवयांचा संकेत करून तिलाच बोलतायत, परंतु असं दाखवतायत की मी तुला बोलत नाहीये. तिला कळालं तर ती हुशार आहे. अशा प्रकारे पुढे हे सखे म्हणजे परमात्म्यालाच, हे सखे मला हे कळत नाही की हे बिन दोरीचे धनुष्य बाण तू कशा करता ठेवलेत. बघा, भुवयांच्याकडे संकेत बरं का, दोन्ही भुवया म्हणजे बघा धनुष्य आहे. आता ह्या दोन्ही भुवया, आता ते माझं नसेल एवढं कारण ते आजकाल जातात ना कुठे, हा ते पार्लर मध्ये. अच्छा, तर ते लिपाई पुताई करून येतात सगळी, एकदम पूर्ण बदलून टाकतात सगळं माणसाला. म्हणजे आजकाल ते नाही धोका ते आजकाल लोक म्हणतात सुद्धा की म्हणजे आम्ही प्रत्यक्षात जेव्हा बघितलं मेकअप उतरल्यानंतर ते काहीतरी वेगळं दृश्य होतं, पण याच्या आधी जे बघितलं होतं, दाखवलं जे होतं ते मात्र वेगळं होतं. ते थापून येतात सगळं, तर ते सगळं बदललेलं असतं. पण ती जी अप्सरा होती ती बघा स्वतः तिच्यामधून ते सौंदर्य खुललेलं होतं. ती स्वाभाविक, ती ज्याला हात लावेल ते सुंदर होऊन जाईल एवढी तिच्याकडे स्वतःकडे ती दिव्यता होती. मग तिची स्तुती करतात की तुझे जे दोन्ही धनुष्यबाण आहेत, ज्याला दोरीच नाहीये, त्याला दोरी नाहीये. आणि पुढे काय म्हटलंय की आणि ते खूप सुंदर दिसतात. त्याचं जे कटाक्ष आहे ना, मला हेच कळत नाही की त्या धनुष्याने तू कोणाची शिकार करणार आहेस, कारण धनुष्यबाण कशासाठी असतो? शिकार करण्याकरता. आता तिच्या त्या दोन्ही भुवयांकडे कटाक्ष करून महाराज काय म्हणतात की हे बिना दोरीचं धनुष्य नेमकी कोणाची शिकार करायला निघाला आहेस तू. आणि पुढे सांगितले की आहे अत्यंत धारदार आहे. धनुष्याला लावलेले ते सगळे बाण आधी जे नाक वगैरे आहे ना, ते सगळे एकदम धारदार आहे. आणि असं वाटतंय की अत्यंत उद्विग्न करून टाकील एखाद्याला, कोणाला तरी तू नक्कीच या ठिकाणी शिकार करण्याकरता आलेला आहे. आणि बघा खूप मोठं वर्णन केले, खूप वर्णन केलं. महाराजांची बुद्धी कमाल, कशाचं काय करून टाकलं, ते कवीच बनून जातात नाही का.
म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्याच्या सुंदरतेचं म्हणा, एखाद्याच्या गुणांचं म्हणा, किंवा एखाद्याच्या कोणत्याही चांगल्या गोष्टीचं जर वर्णन करायला गेला व्यक्ती तर कवी बनून जातो. कवित्व त्याच्यामध्ये आपोआप उतरून गेलं. महाराज खूप सुंदर प्रकारे शिष्या इमे भगवतः परितः पठन्ति गायन्ति साम सरहस्यम अजस्त्रमीशन. आणि ती जी सुंदरी आहे तिच्या मुखामधून नाकामधून जो सुंदर काय म्हणतात सुगंध निघत होता, त्या सुगंधाला पान करण्याकरता ते जे भोवरे असतात ना, काळे 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 भोवरे, ते सगळे तिच्या नाकाजवळ येत होते. कशा करता? लोभानं. बघा, जसं आपण देवीचं पण वर्णन करतो तर जेव्हा भगवती माता सिंहासनावर विराजमान असते, संपूर्ण सौंदर्याची ती साक्षात प्रतिकृती मूर्ती आहे. साक्षात सौंदर्यच तिच्या समोर लाजेल एवढी दिव्यता भगवतीमध्ये असते. तेव्हा तिच्या सौंदर्याचं वखाणणी करत असताना भक्त लोक हे सांगतात की माँ भगवतीच्या डोळ्यामध्ये सौंदर्य आहे, तिच्या नाकामध्ये सौंदर्य आहे, तिच्या मुखामध्ये सौंदर्य आहे. आणि त्याचा पान करण्याकरता ते मकरंद घेत घेत जसे ते फुलावर बसतात ना ते मधुकर, तर तसंच ते भुंगे सुद्धा माँ भगवतीच्या चारही दिशांनी फिरत असतात. तसं इथे सांगितलं, ही स्त्री एवढी सुंदर आहे की ती भोवरे सगळे मोहून गेलेत, तिच्या सगळीकडून गिरक्या घालतेत. आणि गिरक्या घालता घालता ते गाणं पण गातात ना, गुरगुर काहीतरी ते सुंदर ते गात असतात. तर त्यांचा जो भोवऱ्यांचा गुंजारव आहे या ठिकाणी हे महाराज काय म्हणतात की हे मुनिवर्य, तुमच्या भोवती अवती भोवती हे सगळे शिष्य लोक फिरलेत. बघा काय उपमा दिलीये की तुम्ही मुनी आहात आणि तुमच्या सोबत असणारे म्हणजे हे जे भोवरे आहेत सगळे तुमचे शिष्य, आणि ते सुंदर साम गायन करतात. एवढं छान साम वेद आहे ना, तर वेदाचं ते गायन आहे. इतकं सुंदर त्या ठिकाणी गायन करतायत. तर मला हे कळत नाही हे कोणत्या शाखेचं कोणत्या प्रकारच्या वेदाचं त्या ठिकाणी ते अनुसरण करतायत. खूप सुंदर प्रकारे त्या ठिकाणी वर्णन केलंय. तर त्या ठिकाणी अजून काय केले त्यांनी, वेणीचं वर्णन केले. कुठे काय तर नुपूर जे आहेत पायामध्ये घातलेले त्याच्याकडे संकेत केला. म्हणतात की ब्रह्मन, आता इथे मुनिवर्य संपला, आता ब्रह्मन संबोधन सुरू झालं. तर हे ब्रह्मन तुमच्या चरणरूपी पिंजऱ्यामध्ये तितर बंद आहे, ज्यांच्यामध्ये बघा तितर म्हणजे काय म्हणतात ना, ते घुंगरामध्ये काहीतरी असतं ना, ते छुनछुन वाजतं कसं काय, घुंगराच्या आतमध्ये काहीतरी मणी असतो, हा, तर त्याला वर्णन केलंय. ते म्हणले तुमच्या पायामध्ये पायाच्या पिंजऱ्यामध्ये तितर बंद आहे. आणि ते काय करतंय, खूप सुंदर ध्वनी करते, शब्द खूप सुंदर सुनाय, त्यांना ऐकू येतोय इतक्या सुंदर प्रकारे, परंतु ते दिसत नाहीये. नेमकं आहे तरी काय, ते दिसत नाहीये परंतु आवाज मात्र येतोय. काहीतरी तुमच्या चरणामध्ये, त्या चरणाच्या पिंजऱ्यामध्ये काहीतरी बंद आहे. म्हणजे त्या नुपुराचं बघा पैंजणाचं असं वर्णन केलं. पुढे म्हणतात की करधनी, करधनी म्हणजे हातामध्ये काहीतरी घातलेलं आहे आणि त्याचं वर्णन केलं. अंगावरती जी पिवळी साडी आहे त्या स्त्रीच्या, तिच्यावरती सुद्धा उत्प्रेक्षा अलंकार लावून त्या ठिकाणी बघा अलंकार आहेत बरं का हे सगळे, जसं मराठीमध्ये पण अलंकार असतात. तर ही जी आहे ना अलंकारिक भाषा, कवित्व त्या ठिकाणी प्रगट होतं. अनेक प्रकारचे अलंकार, अनेक प्रकारचे छंद वृत्त श्रीमद भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की हा तुमच्या अंगावरती जे पीतांबर आहे, काय सांगितलंय की शरीरावरती कदंब कुसुमांना सुद्धा त्या ठिकाणी लज्जा वाटेल एवढं सुंदर वस्त्र आहे. कदंब कुसुम म्हणजे कदंबाचे जे फुल आहेत ना ते पिवळ्या रंगाचे, ते फुलं जे आहेत ते कशा प्रकारे एवढे सुंदर दिसतात तुमच्या शरीरावरती, असं एक एक करून वर्णन केलं. संपूर्ण अंगावरती असणाऱ्या सर्व दागिन्यांचं, संपूर्ण त्या ठिकाणी वल्कलांचंही त्या ठिकाणी वर्णन केलं. आणि पुढे अनेक प्रकारचं वर्णन करत 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 त्या ठिकाणी महाराज आता त्या स्त्रीला प्रसन्न करतात. आणि एवढं सगळं वर्णन ऐकल्यानंतर ती जी पूर्वचित्ती अप्सरा आहे तिला पूर्णपणे कळालं की हे महाराज जे आहेत ते काय म्हणतात अप्रत्यक्ष रूपाने मलाच सगळं बोलत आहेत. आणि खरं तर पूर्वचित्ती अप्सरेला पाठवलं कोणी होतं, ब्रह्मदेवाने. आणि ब्रह्मदेवानं पाठवलं हे तिला आधीच माहित होतं कशा करता पाठवलंय, त्याच करता ती तिथे मागे पुढे फिरत होती. मग हे जे महाराज आहेत त्यांना फक्त निमित्त पाहिजे होतं आणि ते भेटून गेलं. अशा प्रकारे पूर्वचित्ती अप्सरा जी आहे ती महाराजांच्याकडे शरण आली. म्हटली महाराज मी तुमची आहे, कशा कशा प्रकारे काय लीला करायची आहे, कसं राज्य सांभाळायचं आहे आदी करून आपण त्या ठिकाणी हा संसार आता त्यांचा सुरू झाला, विवाह वगैरे झाला. असं करता करता
त्या ठिकाणी महाराजांना अनेक पुत्र झाले. अनेक पुत्रांपैकी या ठिकाणी 9 पुत्रांचं वर्णन आलेलं आहे. अनेक पुत्र म्हटलेलं आहे, परंतु दुसरी पत्नी पण कदाचित असावी. भागवतानुसार त्यांना 9 पुत्र झालेले आहेत. तर 9 पुत्रांमध्ये नाभी हे सर्वात मोठे आहेत. त्यानंतर किम पुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक, हिरणमय, कुरु, भद्राश्व आणि केतुमाल अशा प्रकारे 9 मुलं त्यांना झाले. बघा, ते वर्णन चाललं होतं, मला कळत नव्हतं मी काय नेमकं बोलते. म्हणजे ते जे आहे ना ते आपला भागच नाहीये. अच्छा, चला, भागवतामध्ये ते आलेलं आहे म्हणून त्याला थोडासा स्पर्श करावा लागतो, नेमकं झालं काय होतं तिथे. परंतु हे बघा, शृंगार रस जो आहे ना तो फार अधिक त्याच्यामध्ये जर गेलं तर माणूस कदाचित त्याच्यामध्ये गुंतण्याची पण शक्यता असते. आणि हा शृंगार रस अशा प्रकारे त्याचं विभत्स वर्णनही त्या ठिकाणी होऊ शकतं. जसं भर्तृहरी ऋषींनी इतकं सुंदर त्या ठिकाणी शतकत्रय लिहिली. त्याच्यामध्ये शृंगार शतक आहे, त्यानंतर वैराग्य शतक आहे. अच्छा, याच्यामध्ये त्यांनी काय केलं, शृंगार शतकामध्ये स्त्रियांच्या सगळ्या गुणांचं वर्णन केलं आणि त्या गुणामध्ये सगळे दुर्गुण दाखवून दिली की हे कशा कशा प्रकारे करतात. तर भर्तृहरी ऋषी जे आहेत ना ते फार पोळले होते संसारामध्ये. राजा होते ते आधी, परंतु राणीपासून मिळालेला त्यांचा जो धोका आहे त्यातून त्यांना संन्यस्त जीवनाकडे प्रवेश करण्याकरता संधी मिळाली. आणि त्या संन्यास जीवनामध्ये संसाराप्रती विरक्ती होण्याकरता कशा प्रकारे व्यक्तीने साधन केली पाहिजे आणि या संसारामध्ये दिसणाऱ्या सगळ्या मोहजाळामध्ये अडकवणाऱ्या सगळ्या विभिन्न विषयांमधून त्या व्यक्तीनं कसा दोष पाहिला पाहिजे. कारण शास्त्री सांगते, भवसुखे दोषोनुसंधीयताम. ज्या संसाराच्या सुखामध्ये तुम्हाला सुख दिसतंय ना त्याच्यामध्ये तुम्ही दोष पहा, त्याच्यामध्ये काहीतरी दोष बघा जो आपल्याला दुःख देणारा आहे. मग असा दुःख देणारा दोष त्या ठिकाणी बघितला, स्वाभाविक व्यक्तीचं मन त्या ठिकाणी निघून जाईल. आणि इथे असंच झालं. बघा, महाराज जे आहेत अग्निध्र, त्यांचं मन पूर्वचित्ती अप्सरेमध्ये पूर्णपणे गुंतलेलं होतं. पण 9 पुत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी पूर्वचित्ती अप्सरा आपल्या लोकी परत निघून गेली, ब्रह्मदेवाकडे निघून गेली. मग कारण ती आली कशा करता होती, बस एवढंच नाटक करण्याकरता. तिला ना अग्निध्राची आवश्यकता होती, नाही तिला कोणी पती त्या ठिकाणी म्हणून हे पाहिजे होते. ब्रह्मदेवाने पाठवलेली फक्त हे खेळ होता. आणि पूर्वचित्ती अप्सरा निघून गेली, परंतु महाराज आता एकटे झाले. त्यांना संसाराच्या सगळ्या सुखांना पुरवलं गेलं, परंतु तरीही त्यांचं मन काही त्याच्यामध्ये लागेना, कारण की पूर्वचित्ती ही त्यांच्याकरता सर्वस्व होती. अशा प्रकारे त्यांचं मन त्याच्यामध्येच राहू लागलं. आणि शेवटी त्यांनी काय केलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून परत त्याच लोकी जायचं, मला ज्या लोकामध्ये पूर्वचित्ती राहते आणि मला तिच्याच जवळ जायचंय म्हणून प्रार्थना केली. मोठमोठे यज्ञ आदी केले आणि त्या यज्ञ आदीच्या माध्यमातून ते त्याच लोकी गेले. शरीर त्याग केलं त्यांनी. आता शरीर त्याग केल्यानंतर उरले नाही हे 9 मुलं त्यांचे. हे जे 9 मुलं आहेत त्यांचं काय होईल, मग पित्याच्या निधनानंतर या 9 मुलांनी लग्न केलं, विवाह केला सर्वांनी. तर त्या ठिकाणी क्रमाक्रमाने नावं दिलेत की 9 भाऊंनी 9 स्त्रियांशी ज्या आहेत 9 कन्या त्यांच्याशी विवाह केला. त्याचं सांगितलंय की मेरू देवी जी आहे, मेरू पर्वत जो आहे त्याची मुलगी मेरू देवी, त्यानंतर प्रतिरूपा, उग्रदंष्ट्री, लता, रम्या, श्यामा, नारी, भद्रा आणि देववीती अशा प्रकारे 9 कन्या क्रमशः सर्वांनी एकेकी सोबत विवाह केला. अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा अग्निध्रांचं चरित्र पूर्ण झालं. आणि यानंतर आता नाभी त्यांचा जो थोरला मुलगा होता त्यांचं चरित्र सुरू होतं. नाभी राजा जे आहेत यांचं फार विशेष चरित्र आहे. यांच्या घरी भगवान आले. तर कसे आले त्याचं चरित्र या ठिकाणी वर्णन केलं. म्हणतात की राजा नाभी जे आहेत त्यांच्या घरी कुणी संतान आले नाही. खूप वर्षे, अनेक वर्ष विवाहाला होऊन गेली पण संतान काही झालं नाही. मेरू देवी त्यांची जी पत्नी आहे तिच्या सोबत मिळून त्या ठिकाणी त्यांनी विशाल यज्ञाचं नियोजन केलं. बघा बघा, भगवान परमात्मा जे आहेत संपूर्ण सकल सौंदर्याची खाण आहे, सकल ऐश्वर्याचं त्या ठिकाणी भंडार आहे. आणि परमात्म्याच्या कृपा झाली एखाद्यावर तर की त्या व्यक्तीला कशाचीच काही कमी नसते. बघा, भौतिक दृष्ट्या कदाचित लोकांच्या दृष्टीने वाटेलही कमी, परंतु तो व्यक्ती आंतरिक दृष्टीने परम संतुष्ट असतो. त्याच्या जीवनामध्ये समाधान असतं आणि समाधान ही या
सृष्टीचं अंतिम सुख आहे. जर व्यक्ती समाधानी झाला, नाही तर करोडोपती जरी बनला एखादा व्यक्ती, पण समाधानच नाहीये, मग त्याला संपूर्ण वैभव, त्रैलोक्याचं वैभव जरी आणून ठेवलं, पण समाधान नाहीये. त्याकरता समाधान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि सकल समाधानाला प्रदान करणारे परमात्मा आहेत. आणि या ठिकाणी सांगितलं की महाराजांनी काय केलं, द्रव्य वापरलं. द्रव्य, देश, काल, मंत्र, ऋत्विज, दक्षिणा आणि अनेक प्रकारच्या विधिविधानांचं पालन करून विशेष मोठमोठे यज्ञ केले आणि भगवान परमात्म्याला प्रसन्न करण्याचं त्या ठिकाणी अनुष्ठान केलं. आता बघा, परमात्मा कोणाच्या द्रव्याने, मंत्राने किंवा ब्राह्मणांनी किंवा अशा प्रकारे दक्षिणा वगैरे ह्या सगळ्यांनी प्रसन्न होणारे नाही आहेत. तुमच्याकडे खूप द्रव्य आहे, मग तुम्ही त्या द्रव्याद्वारे यज्ञ केला म्हणून परमात्मा प्रसन्न झाले, असं होऊ शकत नाही. कारण की परमात्मा काय म्हटलेलं यामध्ये सुद्धा, परमात्मा जो आहे तुमच्या अत्यंत प्रेमानं त्या ठिकाणी येणार आहे. भगवान परमात्म्याप्रती जो भक्तिभाव तुम्ही त्यांना समर्पित करणार, त्याच भावाने ते येणार आहेत. तुम्ही त्याला द्रव्य द्या अथवा नका देऊ. द्रव्य देण्याचा अर्थ पण काय, बघा विचार करा, द्रव्य देण्याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ, मी देवाला द्रव्य देतो म्हणजे हे द्रव्य माझं आहे, माझं आहे म्हणून तर मी देतो. जर माझंच नाहीये, मुळात त्याच आहे, मग त्याच आहे, त्यालाच घ्यायचं, त्यालाच द्यायचं, हे सगळं किती बरं विचित्र प्रकार आहे. हा परमात्म्याच आहे. म्हणजे बघा, त्या दिवशी काय झालं, आम्ही नर्मदा मैयाची पूजा करत होतो, नर्मदा मैयाचा अभिषेक करत होतो आणि दुग्धाभिषेक चालू होता. 11 श्रीसूक्त आवर्तनाने सगळ्या लोकांनी दुग्धाभिषेक केला. आणि पाणी लागतं ना पूजेला, तर मग पाणी कुठून आणायचं, मग नर्मदा मैयामधूनच लोटा बुडवायचा आणि त्याच पाण्याने तिची पूजा करायची. तर गुरुजी मला म्हटले की पाणी पाहिजे होतं पूजेला. म्हटलं मग ह्यातून लोटा बुडवायचंय. गुरुजी म्हणतात, तेरा तुझको अर्पण घ्या लागे मेरा. म्हणजे विचार करा, एका छोट्याशा गोष्टीमधून किती आनंद घेता येतो. वास्तविक जर विचार केला की आपण परमात्म्याला द्रव्य समर्पित करू कुठून, कारण की आपल्याकडे जे आलेलं आहे ते कुठून आलेलं आहे, मग त्याचंच आहे, त्यालाच परत द्यायचं आणि तो त्याचंच घेऊन काय बरं खुश होईल. याचा अर्थ त्याला जे पाहिजे ते दिलं पाहिजे आणि तो एकमात्र भक्तिभाव आहे. द्रव्य आदी याद्वारे परमात्मा तुमच्यावर प्रसन्न नाही होणार, त्याच्यामध्ये भक्तिभाव असेल. म्हणून सांगितले की द्रव्याने तर त्यांनी यज्ञ केला आणि भगवान त्या माध्यमातून नाही, परंतु आपल्या भक्तांवरती कृपा करण्याकरता मात्र नक्की येतात. तर या ठिकाणी सांगितलं की महाराज नाभी जे आहेत त्यांनी मेरू देवी सोबत खूप विशेष यज्ञ हा केला आणि भक्तिभावपूर्वक केला. परमात्म्याप्रती अनन्य भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. त्या भावातूनच परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न झाले. साक्षात दर्शन दिलं देवाने. साक्षात नारायण त्या सभेमध्ये, त्या यज्ञशाळेमध्ये प्रगट झाले आणि त्या ठिकाणी जसं परमात्म्याला बघितलं, सर्वांनी त्या ठिकाणी देवाची सुंदर अद्भुत अशी स्तुती गायलेली आहे. भगवान परमात्म्याचं रूप त्या ठिकाणी अद्भुत आहे. परमात्म्याने 4 भुजांमध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केले, गळ्यामध्ये वनमाला आहे, कौस्तुभमणी शोभा देत आहे. परमात्म्याने त्या ठिकाणी संपूर्ण शरीरावरती अत्यंत सुंदर असा सुगंधित चंदनाचा उठण्याचा लेप दिलेला आहे. मुकुट आहे डोक्यावरती, कानामध्ये कुंडल आहेत, कंकण आहेत, करधनी, हार, बाजूबंद, नूपुर आदी विभूषित आभूषणांनी परमात्मा अत्यंत दिव्य आणि सुंदर दिसत आहे. चतुर्भुज रूप धारण करणारा हा परमात्म्याचा दिव्य विग्रह आल्हादित करणारा आहे, समस्त चराचराला आनंद प्रदान करणारा आहे. आणि या सभेमध्ये उपस्थित असणारे सर्व ऋत्विज लोकांनी देवाला हात जोडून त्या ठिकाणी सुंदर अशी प्रार्थना केली. हे पूज्यतम प्राणेश्वर परमात्मा, खरं तर आम्ही तुमचे सर्व अनुगत भक्त आहोत, आम्ही तुमचेच भक्त आहोत आणि खरं तर आज आमचं अहोभाग्य आहे. आम्हाला खरं तर दुसरं काहीही वरदान देणं अत्यंत तुच्छ आहे, कारण ज्या ठिकाणी साक्षात परमात्म्याचं दर्शन होतंय तिथे आता आणखी नवीन वरदान मागण्याची काही गरज आहे का हो? बघा, परमात्म्याचं साक्षात दर्शन होणं यापेक्षा मोठं वरदानच काय आहे. जर समजा तुम्हाला एखाद्याने म्हटलं की तुम्हाला साक्षात परमात्म्याचं दर्शन हो, तर अपार आनंद होईल. यापेक्षा श्रेष्ठ गोष्टच काही नाही जगामध्ये. आणि जी की आम्हाला भेटली, परमात्म्यानं साक्षात दर्शन दिलंय. आणि हे नाथ, आम्हाला तर हेही कळत नाही, आम्ही जी पूजा केली खरं तर ही पूजा बरोबर झाली की चुकीची झालीये,
ही कशी करायला पाहिजे आणि तुम्हाला नेमकी कोणती पूजा आवडते हेही आम्हाला माहित नाही. बरं, आता तुम्ही आल्यानंतर आता तुमची पूजा कशी करायची हेही आम्हाला माहित नाही. आणि खरं तर आमची वाणी, आमचे कर्म, मन, वचन, वाणी आदी करून ज्याही माध्यमातून आम्ही जे काही कर्म करतो तत्वतः हे आम्ही करतच नाही. हे सगळे आपण स्वतः आमच्याकडून करून घेत आहात. तुमची इच्छा आहे म्हणून आमची वाणी तुमचे गुण गाऊ शकते. तुमची इच्छा आहे म्हणून तुम्हाला आमचे डोळे पाहू शकतात. तुम्ही इच्छा केली तरच तुम्ही आम्हाला दिसू शकतात, नाहीतर प्रत्येकाला दिसणं संभव नाहीये. परमात्म्याची इच्छा झाली तरच तो आपल्याला भेटू शकतो. आणि हे भगवन, आम्ही सर्वथा प्रपंच बुद्धीमध्ये मातलेले लोक, अज्ञानी आहोत, जडबुद्धी आहे आमची. आणि या सगळ्या जडबुद्धीमध्ये विचार केला तर कुठून बरं आमचं असं काय कर्म होतं ज्यातून परमात्मा आम्हाला भेटावा? आम्ही असं काय केलंय ज्या माध्यमाने? बरं बघा, काही केलं तर परमात्मा भेटतो एकदम चुकीची गोष्ट आहे. कारण का शास्त्र काय सांगते? परमात्मा स्वयं निष्कर्मी आहे, तो कर्मातीत आहे. काही करायची गरज नाही त्याच्याकरता. काही केलं तर तो भेटत नाही, सगळं काही सोडलं तर तो भेटतो. सगळं काही जेव्हा आपण, भगवान स्वयं पण गीतेमध्ये सांगतात ना, न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोश्नुते, की अर्जुना, कर्माचा आरंभ केल्याशिवाय व्यक्ती नैष्कर्म्य भावाला प्राप्त होऊ शकत नाही. नैष्कर्म्य भाव म्हणजे कुठल्याही कर्माचा जिथे निषेध आहे, काही कर्मच उरत नाही. याचा अर्थ आपलं गंतव्य काय आहे? नैष्कर्म्य होणं. परंतु ते नैष्कर्म्य होण्याकरता कर्म करावे लागतील. पहिले कर्म केले, कर्म करून 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 त्याच्यामध्ये निरासक्त जेव्हा व्हाल तेव्हा ते कर्म सोडायची गरज नाही, ते कर्म आपोआप सुटून जातात. त्याच प्रकारे निष्कर्म्य असणारा हा परमात्मा, त्याची उपलब्धी घ्यायची असेल तर एक तर अंतःकरण शुद्ध होण्यापर्यंत आपल्याला कर्म करावे लागतील. परंतु एक वेळ अशी येते जेव्हा पूर्ण कर्मापासून व्यक्ती निसंग होऊन जातो, आणि तीच खरी वृत्ती आहे परमात्म्याच्या भेटीची. एकदम निसंग, ज्याच्यामध्ये विषयांचा संबंध नाही, ज्याच्यामध्ये व्यक्तीचा, वस्तूचा अथवा कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या अन्यत्र कोणत्याही विषयांच्या ठिकाणी मन लागत नाही, असा असंग एकदम निसंग झालेला हा जो परमात्म्याच्या ठिकाणी रमलेला जो व्यक्ती आहे त्यालाच फक्त त्या परमात्म्याचं दर्शन होतं. आणि आम्हाला तर हे कळत नाही, आम्ही तर सगळ्या प्रपंचामध्ये डुबलेले आहोत, तरी आम्हाला देवाने आज भेट दिली. म्हणजे ही कृपा नाही तर काय? ही परमात्म्याची महती कृपा आहे. आणि खरंच आम्हाला तुमचं वर्णन करणं शक्य नाही. परंतु हे प्रभू, भक्तीने, भगवत भक्तीने, प्रेमाने गदगद झालेला जो भक्त आहे तो आपल्या भावपूर्ण आचरणातून जेही शक्य असेल त्याद्वारे पूजा करतो. कारण की आपल्याला माहिती, जे काही आपल्याकडे आहे हे त्याचंच आहे, परंतु आपण आवडून बसलेलो आहे. मग एक कृतज्ञता म्हणून परमात्म्याप्रती आपलं फार अपार प्रेम आहे, त्याच्याकरता आपण काहीही करू शकतो असं त्या ठिकाणी भाव दाखवून त्याचंच का होईना आपण त्याला द्यायचं. जर आपण त्याला न देता स्वतःच हातपीत राहिलो तर ते कृतघ्न म्हणावं लागेल. कृतघ्न व्यक्ती कर्महानी होते अशाने. मग त्या ठिकाणी सांगितलंय की मग असा जो भक्तिभावाने गदगद झालेला व्यक्ती आहे त्याने काय करायचं? सामान्यपणे पाणी, जल अत्यंत विशुद्ध जे पल्लव आहेत, पानं आहेत ना झाडाची, कुठे बेलाची पानं, कुठे तुळशीची, किंवा दुर्वांकुर आहे, किंवा म्हटले तुळशीचे पानं, म्हटले दुर्वाचे पानं, याचं वर्णनही केलं त्यांनी. तर अशा प्रकारे पूजा सामग्रीमध्ये नुसतं पान आणि पाणी आणि फळ एखादं काही जरी, पत्रम पुष्पम फलम तोयम, एवढं जरी परमात्म्याला भक्तिभावाने समर्पित केलं तरीही तो परमात्मा संपूर्णपणे संतुष्ट होतो, सम्यक रूपाने तुष्ट होतो. त्याकरता अनेक द्रव्य, काळ आदी आदी करून गोळा करत बसण्याची आवश्यकता नाहीये. कारण द्रव्य गोळा करत बसू तर त्यामध्ये वेळ व्यर्थ निघून जाईल. आणि आपल्याला काय माहिती, द्रव्य गोळा करण्याच्या नादातच कधीतरी एखाद दिवशी यमदेव आलाने घेऊन गेला. मग त्याच्याकरता जे आहे ना तेवढ्यात काम करत राहायचं. ज्या दिवशी चांगलं भेटेल तेव्हा चांगलं आहे. मग रोजच देवाला हलवा नैवेद्य पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. तुम्ही तुमची चटणी भाकर जरी नैवेद्य दिला तरी काम चालतंय. तुम्ही म्हणणार नाही एखाद दिवशी शिरा बनवेल आणि मगच देवाला नैवेद्य लावेल. शिरा बनवायचा राहिला महिनाभर, महिना गेला, 2 महिने झाले, नुसतं शिरा देवाला शब्दाचाच शिरा नैवेद्याला लागतोय रोजचा.
आणि मग अशा प्रकारे जे आपण स्वतः उपभोग घेतो ते सर्वप्रथम परमात्म्याला समर्पित केलं पाहिजे. अशा प्रकारे सुंदर दिव्य अशी स्तुती त्या ठिकाणी सगळ्या ऋत्विज लोकांनी केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. म्हणतात, तुम्हाला काय वरदान पाहिजे? बघा, आता म्हणाले ते भगवंत, काही वरदान नकोय आम्हाला, परंतु एक अशी आमची इच्छा आहे. काय म्हणाले? की अशी आमची इच्छा आहे, मेरू देवी आणि त्या ठिकाणी महाराज नाभी हात जोडून भगवान परमात्म्याच्या समोर त्या ठिकाणी देवाला म्हणतात की हे नाथ, आमची अशी इच्छा आहे की आम्हाला तुमच्यासारखा पुत्र आमच्या घरी जन्माला यावा, तुमच्यासारखा पुत्र यावा. बघा काय सांगितलं देवाकडे, आमच्या घरी पुत्र पण यावा, पण कसा यावा? आपल्यासारखाच, दुसरा पुत्र नकोय, तुमच्यासारखा पुत्र पाहिजे. भगवान परमात्मा मधुर हास्य करतात आणि म्हणतात की महाराज, तुम्हाला माहित नाहीये का, माझ्यासारखं दुसरा कोणी नाहीये हो, माझ्यासारखा मीच आहे, दुसरा मी कुठून आणू? कारण की परमात्मा अद्वैतामध्ये स्थित असतात की मीही आहे, माझ्या व्यतिरिक्त मदभिन्न दुसरं काही नाही त्या जगामध्ये, मी आहे आणि हाच मी सर्वत्र विद्यमान आहे. प्रत्येक जळीस्थळी जो आपण राम भरलेला म्हणतोय ना, सर्वत्र विद्यमान असणारा तो परमात्मा, तोच आपल्यामध्ये बसलेला आहे. अर्थात तो एकच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. मग भगवान तेच सांगतात की माझ्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही, मग मी दुसऱ्याला कसा पाठवू तुमच्या घरी? त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः तुमच्या घरी येईल. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने दिव्य असा सुंदर आशीर्वाद दिला. भगवान श्री शुकदेवजी महाराजांचं सुंदर वर्णन करतात की राजा, हे बघ, महाराणी मेरू देवी अत्यंत सुंदर प्रसन्न झाली, आनंद झाला की वा वा वा, आज तर काय म्हणतात ना की चला उशिरा का होईना परंतु आनंद झालेला आहे. अनेक वर्ष झाली पुत्र झाला नव्हता, परंतु पुत्र होतोय, तोही कसा? साक्षात भगवान, साक्षात परमात्मा आमच्या घरी पुत्र रूपाने येणार आहेत. यापेक्षा आनंदाची, यापेक्षा हर्षाची काय गोष्ट असेल? अशा प्रकारे मेरू देवी आणि त्या ठिकाणी नाभी महाराज दोघे अत्यंत प्रसन्न आहेत. यज्ञाची पूर्णाहुती झाली, सगळ्या ऋत्विज लोकांना दक्षिणा देण्यात आली. परमात्म्याची दिव्य दिव्य अशी प्रशंसा केली, दिव्य दिव्य स्तुती गायली. भगवान परमात्म्याचा हा दिव्य आशीर्वाद घेऊन सगळे आपल्या आपल्या घरी आले. आता घरी आल्यानंतर त्या ठिकाणी पुढे महाराज यांच्या नाभी महाराजांच्या घरी भगवान अवतार घेऊन येतील. काय अवतार घेऊन येतात आणि काय काय लीला करतात याचं वर्णन आपण उद्या करू. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू आणि वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं